शकतो. खरं. आणि दुसरीकडे मला असं वाटतं की शेतीसाठी लागणारा जो कच्चा माल असेल, मग त्यात बियाणं असतील, खतं असतील, कीटकनाशक असतील, हा एक नेहमीच खर्चिक भाग असतो. पण आता अशा सगळ्या कच्च्या मालाच्या खर्चाचा शेतकऱ्यांवरती बोजा जास्त पडू नये यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आणि त्याचे नेमके काय परिणाम आपल्याला दिसत आहेत? निश्चितपणे ह्याच्यामध्ये म्हणता येईल की कच्च्या मालाचा जो पुरवठा आहे शेतकऱ्यांना, हा कायम एकतर तो अविरतपणे कसा सुरू राहील. आणि आपण बघतो दरवर्षी कुठलं ना कुठलं, मग ते हवामानीय बदलामुळे असेल किंवा आणखी काही युद्ध किंवा असे काही भूराजकीय तणाव, कुठल्या ना कुठल्या मार्गाने दरवर्षी शेतकऱ्यांवर काही असं अशा गोष्टी, अशी संकटं येतात किंवा असे काही समस्या निर्माण होतात की शेतकऱ्यांना कधी कच्च्या मालाचा किंवा अजून कुठल्या निविष्ठांचा टंचाई निर्माण होते किंवा त्याचं लॉजिस्टिकल प्रॉब्लेम निर्माण होतो. तर यावेळेला सरकार कायम त्यांच्या मदतीला धावून आलेलं आपण मागे नेहमी बघितलं आहे. त्याची काही उदाहरणं मी देऊ शकतो की आपण बियाणं वगैरे हे तर आता उपलब्ध, हे पूर्वीच्या गेल्या 10 वर्षात बियाण्याची उपलब्धता, चांगल्या बियाण्यांची उपलब्धता आणि सरकारी संस्थांमार्फत हे तर आता खूप अगदी म्हणजे खूप कॉमन झालं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये बदल घडलेत. पण त्या पलीकडे जाऊन आपण बघू की कोविड नंतरच्या काळात आपण बघितलं की जी खतं आहेत त्याच्या किमती जगभरात प्रचंड वाढल्या. आणि त्यावेळेला जर त्या किमती आपल्याकडे जरी वाढल्या असता, शेतकऱ्यांना वाढीव भावात घ्यावं लागल्या असत्या, तर शेतकऱ्यांच्या त्या वर्षात केवळ 70 ते 80 हजार कोटी एका वर्षात अतिरिक्त फर्टिलायझरवर द्यायला, म्हणजे खतांवर द्यायला लागले असते. तर त्यावेळेला सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि आपली अनुदान वाढवलं. एवढं मोठं 70,000 कोटींनी एका वर्षात केवळ अनुदान वाढवणं हा केवढा मोठा निर्णय आहे. आणि ते सुद्धा अशा वेळेला की सगळ्याच अर्थव्यवस्था संकटात होत्या देशात, सर्वच जगाच्या. त्यावेळेला ते केलं गेलं. त्याच्यानंतरही ज्या सातत्याने आता हे शेतीमधल्या सुधारणा किंवा शेतीमधले ज्या काही चांगल्या गोष्टी सरकार करते, हे कसं ही एक अविरत प्रक्रिया आहे, म्हणजे ती चालूच असते. तर त्याच्यामध्ये आपण त्यांना इतर निविष्ठा आहेत की जी मायक्रो न्यूट्रियंट वगैरे दिलं जातं, फॉस्फरस आणि पोटॅशियम जे म्हणतो, आणि नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, याच्यासाठी हे मायक्रो न्यूट्रियंट देण्याच्या बाबतीत अशा काही आपण योजना आणल्या गेल्या किंवा त्याच्यामध्ये ती पॉलिसी धोरणं बदलली गेली. त्याही त्याच्यामधनंही शेतकऱ्यांना एक आपली कॉस्ट जी आहे, म्हणजे उत्पादन खर्च कमी करणं, त्याच्यानंतर अशा सगळ्या बाबतीत त्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी किंवा निदान स्थिर ठेवण्यासाठी जे म्हणून करता येईल ते सरकार आजपर्यंत करते. तुम्ही बघितलं असेल तर खतांचे भाव किंवा या निविष्ठांचे भाव जे शेतकऱ्यांना मिळतात सवलतीच्या दरात, त्याच्यात कुठेही वाढ नाही, मात्र सरकारच्या बोजात वाढ झाली आहे. तर हा जो बदललेला जो सरकारचा दृष्टिकोन आहे, यांनी शेतीला हा फायदा निश्चित होतो आणि उत्पादन खर्चात निश्चितपणे एक आपण कपातच होते असं नाही म्हणून, पण स्थिर राहिला आहे, जो इतर जगाच्या दृष्टीने किंवा इतर ठिकाणच्या शेतीशी जर आपण तुलना केली तर आपण खूप चांगल्या परिस्थितीत आहोत. खरं. आणि आपण म्हणता तसं खतांच्या किमती नियंत्रणात ठेवल्यात